आज तर आपण विचार बी केला नाही होता का नागपूर जाताना आपला फायदा बी होईल आणि नुकसान बी होईल. तर काय नुकसान आणि काय फायदा झाला चला मी तुम्हाला सांगतो. तर जे बजरंग पब्लिक, आज आपण जात होतो आजंगवडेल, वन्नेर आणि नागपूरला. आपल्यापाशी बिलं तर रात्रपासून तयार होऊन गेले होते. आपण माल वगैरे काढून मस्तपैकी कचकावन गाडी लोड केली आपण डायरेक्ट. काहीच जागा सोडली नाही गाडीत डायरेक्ट. मग काय पुरी गाडी वगैरे लोड केल्यानंतर निघून गेलो आपण डायरेक्ट आजंगवडेलसाठी निघालो गाईस आपण. आणि आलो आपण डायरेक्ट चर्चगेटला आल्यानंतर आपली नुकसान असं झाली का आपल्या गाडीचा दरवाजाचा डायरेक्ट नटच तुटून गेला. डायरेक्ट दरवाजा बाहेर येऊन लागला होता गाईस. आणि पुढे येऊन बघितले तर पुढे पोलिसांची चेकिंग चालू होती. म्हटलं आपल्याला नको पकडून घ्यावं, म्हटलं त्यांनी काही आपल्याला पकडलं नाही. आपण लागून गेलो डायरेक्ट मेन रस्त्याला. म्हटलं आता तर फुल बंप काढू आपण गाडी, डायरेक्ट काही मागं हटायचं नाही म्हटलं. मग तसंच आपण फुल स्पीडने डायरेक्ट येऊन लागलो आपण डायरेक्ट वडेलला आल्यानंतर म्हटलं चला पहिले काकाला माल देऊन देऊ, काकालाही घाई करतो म्हटलं. मग काय त्या काकाच्या दुकानीला आल्यानंतर आपण त्यांना मालूल खाली करून निघून गेलो डायरेक्ट आपण वडनेरसाठी. मग काय नुकसान तर बघून घेतली तुम्ही. फायदा असा झाला होता काय, आपल्याला मालेगावतून नागपूरचं एक छोटंसं पार्सल भेटलं होतं. ते द्यायचे भेटत होते आपल्याला 100 रुपये. म्हटलं जाऊ द्या कवर तर होऊन जाईल म्हटलं त्याच्यावर. मग काय येऊन लागलो आपण डायरेक्ट वडनेरमध्ये. एक छोटीशी ऑर्डर द्यायची होती इथं. म्हटलं चला ती पण पटकन देऊन मोकळं होऊन जाऊ म्हटलं. मग काय ती ऑर्डर वगैरे खाली करून लागून गेलो आपण डायरेक्ट नॅशनल हायवेला डायरेक्ट. तो म्हणजे डायरेक्ट समृद्धी टाईप म्हणजे डायरेक्ट नागपूर रस्त्याला लागून गेलो आपण. मग काय नागपूर रस्त्याला लागल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे असा रस्ता लागन आणि आपण गाडी बंद काढणार नाही असं तर कधी होणारच नाही. डायरेक्ट पहिलं थोडंफार कामचं बाकी होतं रस्त्याचं, तर त्याचं बी काम वगैरे चालू होतं. म्हणजे 8-1 दिवसात पुरा रस्ता एकदम टकाटक होऊन जाईल. काही टेन्शन नाही राहणार डायरेक्ट. मग काय तसंच आपण येऊन लागलो डायरेक्ट नागपूरमध्ये आपल्याला 1-2 ऑर्डर द्यायच्या होत्या. म्हटलं चला सगळ्यात पहिलं आपण मामा स्वीटवाल्याला खाली करून देऊ म्हटलं. त्या भाऊला आपण 2चा टाईम दिलेला आहे म्हटलं. मग काय येऊन लागलो आपण डायरेक्ट मामा स्वीटला. मागून बघितलं तर या गाडीच्या इथं साफसफाई चालू होती. म्हटलं हिने देवा आपल्याला अटकवून. पण मग बरं झालं त्या भाऊनी काही आपल्याला अटकावलं नाही. तिथून निघून गेलो आपण डायरेक्ट दुसरी ऑर्डर द्यायला आल्यानंतर आपण इथं माल वगैरे खाली करून दिला. इथं पैसे घ्यायसाठी थांबलो. त्या भाऊनी आपल्याला पैसे वगैरे आणून दिले. त्या भाऊकडनं पैसे घेतल्यानंतर निघून गेलो आपण डायरेक्ट दुसरी ऑर्डर द्यायला. आणि दुसरी ऑर्डर द्यायची होती आपल्याला त्या भाऊच्या घरी. तर तिथला काय आपण शूट वगैरे काढला नाही. म्हटलं चला त्या भाऊला असाच पटकशीन माल देऊन निघून जाऊ म्हटलं आपण डायरेक्ट घराकडं. मग काय त्या भाऊला माल वगैरे खाली केल्यानंतर निघून गेलो आपण डायरेक्ट घराकडं. चला मग भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत आपला ब्लॉग कंटिन्यू बघा.